ह्या परिसरामध्येच बोगीचा कारखाना आहे काका. बोगीचा कारखाना मी जिल्हा परिषदला असल्यापासून त्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये 17च्या बोगीच्या कारखान्यात पियुष गोयल रेल मंत्री होते. स्टेडियमवर येऊन त्यांनी भूमिपूजन केलं आणि कारखाना सुरू करणार. त्या कारखाना सुरू करताना त्यांनी असे भाषण केले इथल्या लोकांनी की कारखाना 1 लाख रोजगार निर्माण करणार. भरभरून लोकांनी दिलं. जिल्हा परिषदमध्ये एकतर्फी भाजपचा झेंडा फडफड 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 फड जिल्हा परिषदेवर बसला का रे बसला. आम्हाला तुम्ही इथून बसवलं त्याबद्दल आभार. ह्या सर्कलमधून तुम्ही पाठवलं. तेव्हा म्हणले 1 लाख रोजगार होणार. 17ची निवडणूक निघून गेली. 19ची निवडणूक आली. मग ते भूमिपूजन स्टेडियमवर झालं होतं, साईटवर झालं नव्हतं. मग साईटवर एक कौन्सिल उभा केला आणि त्याचं परत एकदा भूमिपूजन साईटवर येऊन नारळ फोडला. 19ला ते काम सुरू झालं. त्या निवडणुकीत परत तो 1 लाखाचा आकडा 50,000वर आला. 50,000 रोजगार लाभ मिळेल. मग ठीक आहे 50,000. परत सत्ता त्यांची आली. आम्ही विरोधी पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत होतो, पण काही परिस्थिती बदलल्या. 19च्या निवडणुकीमध्ये झालं. परवा लोकसभेची निवडणूक झाली काका. त्याच्यावर समाधान झालं नाही. पंतप्रधानांना ऑनलाईन बोलून त्याच कारखान्याला परत लोकार्पण सोहळा करून टाकला. म्हणजे विचार करा, लोकार्पण सोहळा केला तर केला. मला कशाचा कारखाना आहे? ते मला डब्याचा आहे. म्हणजे कशाचे डबे आहेत? रेल्वे बोगी मधून डबे तर काका बाहेर निघाले नाहीत, पण भाजपकडून खोके मात्र लोकांच्या घरात पोहोचले. खोके देऊन देऊन सत्ता स्थापन, सरकार स्थापन आणि त्याच खोक्याच्या जीवावर ओके होऊन परत निवडणुकीच्या रणकणामध्ये ते येत आहेत. आता ह्या फडामध्ये कुणी येऊ द्या, ह्या गर्दीनं ह्या विश्वासानं हे ठरवलेलं आहे. इथं नेहमीच एकच चालतंय, एकच फॅक्टर आहे, तो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा फॅक्टर आहे का नाही? हात वर करून सांगा. एकुरग्यात एकच फॅक्टर विलासराव देशमुख साहेब, एकुरग्यात एकच फॅक्टर दिलीपराव देशमुख साहेब, एकुरग्यात एकच फॅक्टर काँग्रेस पक्ष.